तर बॅलेटवर निवडणुका घेण्यासाठी आज विरोधी पक्ष जे आहेत ते आक्रमक झालेले होते। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। एवढ्या हरकती सुचवल्या, आयोगाने प्रतिसाद दिला नाही। शशिकांत शिंदेंची निवडणूक आयोगावर तक्रार दरम्यान आमच्याकडून दिल्ली महाराष्ट्र आयोगाला पत्र। जयंत पाटलांची माहिती, तर आमच्याकडे पत्र आलं नाही। निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या मतदार याद्यांवर अभ्यास केला जाईल। बोगस मतदारांची नावं वगळली नाहीत तर निवडणूक आयोगाविरोधात तीव्र आंदोलन करू, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। आता कुठेही व्हीव्हीपॅट मशीन नसणार, निवडणूक आयोगानं माहिती दिल्याचं अरविंद सावंत यांचं वक्तव्य। दुबार नावं असलेल्या मतदारांची नावं डिलीट करण्याचा अधिकार आम्हाला नाही, निवडणूक आयोगानं उत्तर दिल्याची अरविंद सावंत यांची धक्कादायक माहिती। एक आमदार म्हणतो आम्ही बाहेरून मतदान आणलं, त्याची चौकशी होणार की नाही। जितेंद्र आव्हाडांकडून विलास भुमरेंच्या वक्तव्याचा संदर्भ देत अधिकाऱ्यांना सवाल। जोगेश्वरी पूर्व विधानसभेतील यादीत नावाचा घोळ। जोगेश्वरीतील मतदार यादीत मराठी सोडून दक्षिण भारतातील भाषेत नावाचा उल्लेख। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी घेतला यादीवर आक्षेप। ईव्हीएम भाजपनं नाही तर काँग्रेसनं आणलं, हे पाप काँग्रेसचं। ईव्हीएमच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंची काँग्रेसवर टीका। नोव्हेंबरमध्ये नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका होण्याची शक्यता। यानंतर महापालिका जिल्हा परिषद निवडणुका होणार, तर दर 20 दिवसांच्या कालावधीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार, सूत्रांची माहिती। दरम्यान आगामी पालिका निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर। भाजपाकडून आगामी निवडणुकीसाठी सर्वे सुरू। ज्या ठिकाणी शक्य आहे तिथे युती करून लढणार, युतीनं झाल्यास प्लॅन बी तयार, मंत्री पंकज भोयर यांची माहिती। अनेक मुद्द्यांवर शिवसेना मनसे एकत्र आहोत, ज्यांना सोबत यायचंय त्यांचं स्वागत आहे, नसणारे तरी ठीक, संजय राऊतांचं विधान।